मी हुमरे बापूसाहेब, आपलं दैनिक संघर्ष योद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण गेवराई तालुक्यातील धोंडराई या ग्रामपंचायतमध्ये आहोत. ही ग्रामपंचायत गेवराई तालुक्यामध्ये महत्त्वाची ग्रामपंचायत आहे आणि मोठी ग्रामपंचायत आहे. जवळपास या ग्रामपंचायतच्या 18 ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणचा गावामध्ये विकास कामं झालेले आहेत. या गावच्या जी सरपंच आहे शीतलताई साखरे, या गेल्या 2 वर्षापासून या गावचा म्हणजे विकास कामामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काय काय गावामध्ये विकास योजना झालेल्या आहेत आपण त्यांच्याकडून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. ताई नमस्कार. नमस्कार. ताई, आता आपल्याकडे ग्रामपंचायतचा कारभार येऊन 2 वर्षे झालेले आहेत. काय योजना राबवल्यात आपण गावामध्ये? गावामध्ये प्रथमतः आम्ही ड्रेनेज वॉटर, आपण जे भूमिगत नाली बांधकाम म्हणतो, त्याचं व्हिजन पहिले ठेवलं आणि त्यामध्ये आज रोजी 2 वर्षामध्ये एक 60 ते 70% गावामध्ये पूर्ण ते काम पूर्ण झालं आहे. आणि त्याच्या मागचा उद्देश एवढाच की वर्षानुवर्ष जे रोगराई आहे किंवा जे मच्छर आहे, मच्छर चावण्याचं प्रमाण असेल, त्यातून उद्भवणारे रोग असेल, हे कुठेतरी टाळावं. येणारा वास असेल किंवा ह्या बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये येतात, त्या कुठेतरी बंद व्हाव्यात म्हणून ते भूमिगत नाली बांधकामाचं आम्ही एक व्हिजन समोर ठेवलं आमच्या ग्रामपंचायतने. बरं, इतर काय विकास योजना राबवल्यात गावामध्ये आपण? इतर म्हणलं तर आम्ही घनकचरा व्यवस्थापनचं एक मोठी योजना राबवली. त्यामध्ये प्रत्येक जागोजागी आम्ही शोषखड्डे केलेत, प्रत्येक जागोजागी आम्ही कचराकुंड्या उभारल्यात. त्या लोक जी रस्त्यावर घाण टाकायची ते कुठेतरी थोड्याफार प्रमाणात आज कमी झालेलं दिसतं आहे. आणि अजून बरेच असे उपक्रम आहेत गावामध्ये. सिमेंट रस्ते असतील, पेवर ब्लॉक असतील, मंदिराचं सुशोभीकरण असेल, अशा भरपूर योजना या 2 वर्षामध्ये आमच्याकडून राबवण्यात आल्या आहेत. ताई, आता 2 वर्षाचा कार्यकाळ झाला आहे, 3 वर्षाचा कार्यकाळ बाकी. आणखी काय विकास योजना राबवायच्यात आपल्याला? 3 वर्षामध्ये गावाला 100% पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्याचं एक व्हिजन आहे माझं. जे की आज सांडपाणी भरपूर आहे, सांडपाण्याची कुठेही कमतरता नाही आहे. मागच्या उन्हाळ्यापासून ह्या उन्हाळ्यापर्यंत एकही आम्हाला टँकरची गरज लागली नाही. जे की तालुक्यात आपण बघतो प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये आज टँकरची गरज लागती आहे पाण्यासाठी. ती आम्ही कुठेतरी त्याची कमतरता भासू दिली नाही. आणि सांडपाण्याची व्यवस्था करता करता आम्हाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करायची आहे आणि ती येत्या 3 वर्षामध्ये घरोघरी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होऊन जाईल. बरं, गेवराई मतदारसंघामध्ये तुम्ही एक म्हणजे युवती आहात आणि आपल्याकडं धोंडराईसारख्या मोठ्या ग्रामपंचायतचा कारभार आलेला आहे. या 2 वर्षामध्ये आपल्याला कोणकोणते पुरस्कार मिळालेले आहेत? या 2 वर्षामध्ये भरपूर पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामध्ये पत्रकार संघाचे भरपूर पुरस्कार आहेत. त्यामध्ये बाजार याचे किसान पुरस्कार असतील, अजून वेगवेगळ्या परिषदेचे पुरस्कार असतील, ते बऱ्यापैकी मिळालेले आहेत. आपण ज्या ठिकाणी उभा आहोत ती धोंडराई येथील ग्रामपंचायत कार्यालय आहे. आपण पाहत आहोत कशा प्रकारे धोंडराईचं ग्रामपंचायत कार्यालय आहे आणि कार्यालयामध्ये कशा प्रकारचे कार्यालय आहेत का कर्मचारी, कसं काय प्रकारे कामकाज सुरू आहे आपण ते या ठिकाणी बघूयात. ही धोंडराई येथील ग्रामपंचायतचं इमारतीचं कार्यालय आहे. काय नाव आहे आपलं? सोमेश्वर काळे, राहणार धोंडराई. बरं, कसं आहे धोंडराईचं वातावरण सध्या? चांगलं आहे. काय ग्रामपंचायत सदस्य आहेत? हां, बरं, किती वार्डमध्ये? 1 वार्डामध्ये. बरं. कशा प्रकारे कामकाज सुरू आहे ग्रामपंचायतला? चांगलं काम चालू. काय काय कामं झाली 2 वर्षामध्ये? 2 वर्ष रोड झाले, नाल्या झाले, हां पांदण रस्ते झाले, हां घरकुलचे कामं झाले, हां पाण्याचे कामं झाले, बंधाऱ्याचं काम झालं. बरं. आता 3 वर्षाचा कार्यकाळ बाकी आहे, काय कामं केले पाहिजे ग्रामपंचायतनी? आता उरलेल्या नाल्या टाकू जिथे जिथे इथे. हां आणखीन 4-5 रस्ते राहिलेले ते करू. पाण्याचे नळे अवजार जसे लिकीजे फिकीचे ते लिकीजे ते काढू. हां टाकीचं काम राहिलेलं आहे अर्धवर, दुसऱ्या टाकीचं नवीन, हां तिचं काम अर्ध झालं, अर्ध पूर्ण करायचं राहिले ते पूर्ण करू. धन्यवाद. या ठिकाणी धोंडराईची ग्रामपंचायतची इमारत आहे. या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय धोंडराई, तालुका गेवराई, जिल्हा बीड. साखरे शीतल अशोक
सरपंच आहेत. जाधव बद्रीनाथ शांताराम उपसरपंच आहेत. गावडे द्वारका तुकाराम सदस्य आहेत. काळे मनीषा सोमेश्वर सदस्य आहेत. वाघ ज्ञानेश्वर लक्ष्मण सदस्य आहेत. खरात मनीषा रविराज सदस्य आहेत. काजी रहेना बेगम खुदबुद्दीन सदस्य आहेत. बोर्डे कचरू किसन सदस्य आहेत. खरात राहुल हिम्मत सदस्य आहेत. गायकवाड नामदेव गेनुजी सदस्य आहेत. कापशे ललवंती संदीप सदस्य आहेत. साखरे सोनाबाई रामदास सदस्य आहेत. निकम केदार रामलल्ला सदस्य आहेत. साखरे प्रीती यशवंत सदस्य आहेत. प्रधान ज्योती प्रकाश सदस्य आहेत. माळी पंडित साहेबराव सदस्य आहेत. जाधव रोहिदास रामजी सदस्य आहेत. प्रधान सुवर्णा किशोर सदस्य आहेत. मुसळे स्वपन नामदेव सचिव आहेत. काजी आमिर जमीर कारकून आहेत. असे जवळपास या ठिकाणी 18 एकूण सदस्य आहेत. त्यापैकी एक सचिव आणि एक कारकून आहे. अशी धोंडराईची एक मोठी ग्रामपंचायत आहे. बघूयात आता ग्रामपंचायतचं कामकाजाविषयी आपण थोडक्यात. या ठिकाणचे काही नागरिक आहेत. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये संगणक विभागाचं कार्यालय आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पाणी पुरवठा विभाग देखील आहे. स्टोअर रूम आहे. ग्रामविकास विभाग आहे आणि विकास विभागामध्ये काही धोंडराईचे रहिवासी आहेत. क्या नाम है अपना? कबीर काजी रहने वाले कहाँ के? ढूंढ के। कैसा धोंडराई में कामकाज कैसे चालू है? ठीक है। क्या क्या विकास काम करे? विकास काम रोड के काम चालू है, नाले का काम चालू है। हाँ हाँ अभी धूप बहुत गिर रही है, पानी है कि पीने को? है ना, 4 दिन को 5 दिन को आता ना। फिर लोगों को बाहर से लाना पड़ता है कि पानी आप लोग? अब गाँव में फिल्टर गाड़ी चालू है, पानी की फिल्टर गाड़ी चालू है। फिल्टर का पानी पीते, नल का पानी कोई नहीं पीता है। तो समाधानी है काम पे आप? हाँ। तुमचं काय नाव? आमिर काजी. आमिर काजी. काय पद वगैरे आपल्याकडं? लिपिक. काय कामं केले जातात हे या ठिकाणी? काही नाही, आमच्या गावातले समजा कामं नागरिकांचे काही कामं असले तेच. काय जिम्मेदारी काय असते, नेमकं काय कामं केली जातात? PTR लिहून देणे, हां. वसुली, नळपट्टी, पाणीपट्टी, घरपट्टी हे काम असतं. कसं आहे गावात विकास कामं कशी झाली? बरं आहे. काय कामं केले पाहिजेत आणखी गावाले सरपंचांनी? ते नाही सांगू शकत आम्ही. तुम्ही बोलणार का? बरं, काय नाव आहे आपलं? प्रताप भाऊराव खरात, राहणार ढोंढराई. बरं. कसं आहे गावामध्ये विकास कामं कशा प्रकारे चालू आहेत? विकास कामं सध्या भरपूर चालू आहेत. बरं. पांधरण रस्ते, हां सिमेंट रस्ते, हां नाली काम आणि पेवर ब्लॉक वगैरे हे ते बरंचसं काही सध्या कामं झालेत आणि चालू आहेत. बरं. आता 2 वर्ष कार्यकाळ झाला आहे, 3 वर्ष बाकी आहे. काय कामं केली पाहिजे आणखी सरपंचांनी? सरपंचांनी प्रत्येक सर्वसामान्य जे नागरिक आहे, सर्वसामान्य, त्या सर्वसामान्य नागरिकाचं हित लक्षात घेऊन त्याच्यामध्ये गट तट हे जे न करता, समजा म्हणजे करीत नाहीत, पण हे सर्वसामान्याला इतर ह्या ज्या योजना त्याची माहिती नसते. वेळ निघून गेल्याच्या नंतर माहिती होती. तर याची जनजागृती ह्यांनी करायला पाहिजे. दरवेळेस मीटिंगमध्ये जे काही अहवाल तयार होतो तर ते अहवाल त्यांनी जनतेला सांगायला पाहिजे. म्हणजे प्रत्येक नागरिकापर्यंत ह्या समस्या म्हणजे काय असतंय, ग्रामपंचायत ही आहे, ग्रामपंचायतमध्ये विकास काय आहे हे समजतंय. त्याचे ठराविक जे काही लोक असतात तर तेवढ्या लोकांना तेवढं ते कल्पना होती. त्याच्यामधून बी शासनाने आता हे जे नियम घातलेले आहेत, महिला पाहिजे, कुठं हे पाहिजे ते पाहिजे, पण एकही महिला आतापर्यंत तरी माझ्या पाहण्यात आहे तर महिला इथं उपस्थित नसतात. आणि असे ग्रामसभा असतात ना, आयोजन केलं असते, त्याच्यामध्ये सारा उल्लेख केला जातो ना विकास कामाचा. विकास कामाचं एवढं कोण वाचून दाखवतं आहे? काय काम आहे नर्सिक कार्यकर्त्याचं त्यांना समज नसते आणि जनता त्याच्यामध्ये भांडण वगैरे काही समजा म्हणजे एकमेकाला आरेरावे करणं, हे करणं, वस्तुस्थिती समजून घेणं हे जनतेच्या मनस्थितीमध्ये नाही आहे. तर हे जनतेनेच समजून घ्यायला पाहिजे आणि वादविवाद न करता सरपंच, ग्रामसेवक हे जे असते समजा, तर यांना हे स्पष्टपणे विचारायला पाहिजे. बरं, ग्रामपंचायत कार्यालय उघडं असतं का?
हो सतत. मग सर्वसामान्याचे कामं होतात काय ग्रामपंचायतच्या माध्यमातून? सर्वसामान्याचे कामं आता किती होते आता जवळजवळ आता समजा ते आता ऑनलाईन प्रक्रिया झालेली आहे. याच्यामध्ये प्रत्येक नागरिकाने सुद्धा त्याच्यामध्ये पाहायला पाहिजे किंवा ऑनलाईन प्रक्रिया ही जर मोदी साहेबांनी जर केलेली असली तर ही सर्वसामान्यासाठी एकदम आदर्श आहे त्याच्यामध्ये. पण हे लोकांनी समजून घेऊन ते पाहायला पाहिजे, त्याच्यावर विचार विनिमय करायला पाहिजे की हे काय आहे. कुठं समजा कुठं जर बोगस होत असलं, कुठं काही जर होत असलं तर ग्रामसेवक असो एक कोणी असो, कारण गावाले हे गावकरी असतात, पण नोकरदार हा एक कुठला तरी बाहेरचा असतो. बरं, कार्यालयामध्ये ग्रामसेवक हजर असतात का, येतात का? कार्यालयामध्ये ग्रामसेवक आता त्यांना 3-3, 4-4 गावं जर त्याला असले तर आता ते कुठं हे करते म्हणजे. बरं, आता जी 2 वर्षाचा कार्यकाळ झाला, या कार्यकाळावर विकास कामावर तुम्ही समाधानी आहेत का सध्या आहे? धन्यवाद. काय नाव आहे? रमेश दामोदर भोसले, राहणार कुठले तुम्ही? धोंडराय. बरं. ह्या गल्लीचं काय नाव आहे? हे धोंडराज गल्ली. बरं. आता हे जी प्युअर ब्लॉक जी बसवलेत हे कधी बसवलेत? हे आता 12 महिने झाले. 12 महिने झालेत. कुणाच्या कार्यकाळामध्ये बसवले? हे शीतलताई सरपंच. बरं. कशा प्रकारे काम झाले हे? हे चांगल्या प्रकारे काम झालेलं आहे. बरं. हां, कसं म्हणजे कामकाजावर कसं आहे आपलं, काय मत आहे? हे चांगलं करतात, व्यवस्थित कामं चालू आहे सध्या. बरं, आता उन्हाळा आहे, कडक हां. उन्हाळा पडलेला आहे. पाण्याची कशी सोय आहे गावामध्ये? पाण्याची सोय आहे, चांगली सोय आहे पाण्याची बी. 4 दिवसाला पाणी येते, 4-5 दिवसाला पाणी येते. नळ योजना आहे नळ योजना फुल चालू आहे. म्हणजे महिलांना बाहेर जायची गरज नाही? नाही. बरं. प्यायला पाणीची फक्त हे सौर ऊर्जा बसलेलं आहे सारे. व्यवस्थित पाणी सोय आहे सारे. लाईट असो नसो पाणी भेटतं? पाणी भेटतं. बरं. पाणी साधं भेटतंय का फिल्टरचं भेटतंय? हे साधं पाणी, फिल्टर नाही अजून. फिल्टर प्लॅन्ट बसवला नाही का? बसविलेला नाही अजून, तो आलेला आहे प्लॅन, पण बसविला नाही, बसविणार आहेत आता. काय कामं केली पाहिजे आता गावामध्ये, काय शिल्लक आहे? आज भरपूर आहेत करायसारखे कामं, भरपूर आहे शिल्लक अजून. हे राहिलेले नाल्या, काही रस्ते राहिलेले आहेत गावात अजून, ते करून घ्यायला पाहिजे. हां, तुम्ही बोलणार का? धोंडरा येथील जो धोंडीराज गल्ली आहे आणि या चौकामध्ये आहोत. चौकामध्ये आपण पाहत आहोत या ठिकाणी प्युअर ब्लॉकचे कामं करण्यात आलेले आहेत. प्रत्येक गल्लीमध्ये प्युअर ब्लॉक आहे. गल्लीमध्ये सिमेंटचे रस्ते देखील दर्जेदार झालेले आहेत. आपण या ठिकाणचे जे ग्रामपंचायतचे कर्मचारी आहेत आपण त्यांना थोडक्यात माहिती घेऊ. काय नाव आहे आपलं? विशाल धुरंदरे. बरं. आपण कर्मचारी आहेत? ग्रामपंचायत कर्मचारी. काय नाव आहे एरियाचं? चौबारा. बरं. प्युअर ब्लॉकचे कामं कधी बसवलेत हे? किती केले? 1 वर्ष होऊन गेले. बरं. किती सगळं किती बरास भरू शकते हे? ते जवळपास 70-80 बरास आहे. बरं. ओके. नाव सांगा आपलं अगोदर. दादासाहेब कदम. राहणार कुठले? धोंडराई. बरं. काय नाव आहे या गल्लीचं? हे धोंडराज गल्ली. तुम्ही ह्याच गल्लीत राहायला? बरं. सिमेंटचा रस्ता कधी झाला हे? तरी महिना होऊन गेला. बरं. कशा प्रकारे काम आहे? चांगलं काम झालं. बरं. आणि नाली बी चांगलं झालं. कुठे? नाली तर दिसतच नाही याच्यावर. खाली अंडरलाईन ते अंडरग्राऊंड केले नाल्या. बरं. मग आता पूर्ण रस्ता झालाय का हे? हा, पूर्ण खडीभूत गेला. बरं. आता उन्हाळा सुरू आहे, पाण्याची कशी सोय आहे गावामध्ये? पाण्याची आहे त्याच्या परीने, म्हणजे आपापल्या नळाचं पाणी येतं. बरं. काही बोर येत. बरं. विकास कसा कामकाजावर कसे तुम्ही समाधानी आहेत का? हा, समाधान चांगले. त्या नाद नाही करायचं कामात. बरं. तुमचं काय नाव आहे? नारायण. राहणार कुठले? इथं ह्या गल्लीचं काय नाव आहे? धोंडराज गल्ली. बरं. म्हणजे ह्याच गल्लीत राहिला तुम्ही? हां. बरं. कसा आहे सिमेंटचा रस्ता कसा झाला आहे? बरं. काय केलं पाहिजे आणखीन सरपंचांनी गावच्या विकासासाठी? त्याने काय चालू आहे काम, काही वरचर करते. हा. बरं. काय कामं केली तुम्हाला असं वाटतं? काय कामं झालीत गावामध्ये? आणि फक्त एवढ्या गड्डे पलीकडं काय माहिती आम्हाला. अशा गावामध्ये काय योजना राबविल्यात का त्यांनी? चालू असतात ना त्यांच्या पद्धतीनं. बरं. कामकाजावर समाधानी समजायचे तुम्ही? समाधान. बरं. कामच काय त्यांच्या आपापल्या परिणाम करते. आलं जर ते करायचं नाही तर मग. बरं. हां. बरं. पाण्याची कशी सोय आहे गावाला? बरं आहे सध्या, बरं आहे अजून. बरं. काय केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? बरं. हां. काय केलं पाहिजे त्याने आता गावात नवीन? बरं. हां. काय करत काय जे त्यांच्या पर्यंत जे डोक्यात बसन ते करते ना. हां. ठीक. ओके. धन्यवाद. हा जो आहे हा फिल्टरचा प्लॅन्ट आहे ह्याच्यामध्ये, आणि काही कारणास्तव सध्या फिल्टर प्लॅन्ट बंद आहे. मात्र लवकरच हा फिल्टर प्लॅन्ट देखील सुरू होणार असल्याचं बोललं जात आहे. आपण पाहत आहोत
फिल्टर प्लॅनचे सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे इमारतीचं काम दर्जेदार करण्यात आलेलं आहे. धोंडराईमधील ज्या ठिकाणी उभा आहोत त्या ठिकाणचा परिसर म्हणजे या ठिकाणी श्रीकृष्ण मंदिर आहे आणि श्रीकृष्ण मंदिराचा हा परिसर आहे. या ठिकाणी चौफुला आहे. या चौफुलामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे कामं या शीतलताई साखरे यांच्या कार्यकाळामध्ये झालेले आहेत. आपण पाहत आहोत या ठिकाणचे जो श्रीकृष्ण मंदिर आहे आणि हा मंदिराचा परिसर जो आहे या ठिकाणी हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आपण पाहत आहोत. या ठिकाणी चौकात आपण उभा आहोत आणि चौकामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते या ठिकाणी शीतलताई साखरे यांच्या कार्यकाळामध्ये झालेले आपण पाहत आहोत.